दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर आज आलो आपण कळवा इथे एका चाळीमध्ये आणि आपण काही लोकांना भेटणार आहोत. पण माझ्या आधी एक सेलिब्रिटी आहे जी या सगळ्यांना भेटली आहे. निमित्त खूप खास आहे. तुम्हा सर्वांची लाडकी सायली म्हणजेच जुई माझ्यासोबत आहे. जुई, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं. नमस्कार. काहीतरी खास निमित्त आहे आज आणि त्यानिमित्त तू इथे आली आहेस, तर मला आधी ते निमित्त जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडनं आणि आमच्या प्रेक्षकांसाठी. निमित्त खूपच खास आहे. स्टार प्रवाहाची सुवर्णमुद्रा स्पर्धा होती. म्हणजे जेव्हा आमच्या गणपतीचा जो इव्हेंट टेलिकास्ट झाला होता स्टार प्रवाहाला, तेव्हा त्यावर जितक्या वेळा सुवर्णमुद्रा दिसतील स्क्रीनवर त्या मोजायच्या आणि त्याचं अचूक उत्तर लवकरात लवकर द्यायचं. तर अशी स्पर्धा होती आणि त्याच्या विजेत्या ठरल्यात अश्विनीताई कुरळे कळव्याच्या. त्यामुळे खास त्यांना मी सुवर्णमुद्रा देण्यासाठी घरी आली आहे. पण जे माझ्या मते हे असं पहिल्यांदाच होत असेल, कारण एखादे म्हणजे अशा इव्हेंट झाल्यानंतर जर कोणी जिंकलं तर चॅनल त्यांच्या स्वरूपात त्यांना जाऊन देतो. ऑफलाईन घडतं हे सगळं. आज तू पहिल्यांदा इथे लाईव्ह आली आहेस आणि पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय. तुला इथे येऊन कसं वाटतंय? आणि अर्थात तुझी फॅन फॉलोईंग तर प्रचंड आहेच, सो कसं वेलकम केलंय सगळ्यांनी तू? मला ना ॲक्च्युली ह्या गोष्टींच्या बाबतीत फार बोलता येत नाही खरं, कारण ह्याला मी फॅन फॉलोईंग नाही म्हणणार. मी तेवढी मोठी नाही, पण मला हे जे ह्यांचं प्रेम मिळतं ना ते मला खूप आवडतं. आणि ह्या सगळ्याजणी आपल्यापैकीच एक असतात ज्या खूप प्रेमाने नित्यनियमाने आपले शोज बघत असतात आणि त्यांचं हे जे प्रेम मिळतं तर त्यासाठी मला यायला आवडतं. त्यामुळे मी इथे एक सेलिब्रिटी म्हणून नाही आलेले, तर एक कॅरेक्टर मी प्ले करते आहे ज्याच्यावर त्या प्रचंड प्रेम करतायत आणि मला त्या वाईब्स हव्यात म्हणून मी इथे आली आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे, कारण स्टार प्रवाह आपल्याला माहिती आहे नेहमीच उत्तम असे एक उपक्रम करतच असतो. आणि त्यातच असं कोणीतरी आपल्याला जे आवडतं आहे त्यांनी घरी येऊन आपल्याला आपलं बक्षीस देणं ही खूप छान संकल्पना आहे आणि मला त्याचा भाग होता आलं. त्यासाठी मी स्टार प्रवाहाची आभारी आहे. आणि ऑफकोर्स मी इथे आल्यावर मला खूप जणी माझं पहिलेच औक्षण केलं त्यांनी आणि सगळीकडे छान रांगोळ्या काढल्यात त्यांनी. माझ्यावर असे फुलं टाकत होते. म्हणजे खूप छान. कोणाला नाही आवडणार? मलाही खूप आवडलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे मे बी आधी त्यांना सांगितलं असेल, जो काही टाईम असेल जे काही, त्या उत्साहाने थांबलेल्या होत्या सगळ्याजणी एंट्रन्सला. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण ही वेळ आता अशी आहे, मधला वार आहे. सगळ्यांना आपली कामं असतील घरातली, मुलं शाळेत जाणारी असतील, नवरा कुठे जाणारा असेल, त्या स्वतः जॉबला जाणाऱ्या असतील, पण त्या सगळं करून त्या सगळ्या रेडी होऊन थांबलेल्या होत्या. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर माझ्यासाठी तुम्हा सगळ्यांसाठी एकदा प्लीज टाळ्या वाजवा ना प्लीज. बघता इथे सगळ्याजणे तेवढ्याच उत्साहाने तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी, फोटो काढण्यासाठी सगळेजण आतुरलेले आहेत. पण अश्विनीताई, मी तुम्हाला इथे बोलवेन की खरं तर काय म्हणजे ती स्पर्धा तर सगळ्यांना माहिती आहे, पण एवढे सगळे मोजणं आणि ते कसं केलंय तुम्ही ते आणि कशी बाजी मारली आहे सगळ्यांपेक्षा जास्त? पहिल्यांदा मी रोज मालिका बघते, त्याच्यामध्ये त्यांची ॲड येत होती. तेव्हा मी तो नंबर नोट करून ठेवला होता आणि म्हटलं की आता रविवार संडेचा दिवस आहे, घरी सर्वांना सुट्टी असते, म्हटलं ही मालिका पाहायचीच. म्हणून मग मी 7 वाजल्यापासून ते 10:30पर्यंत टी व्ही समोरून हल्लीच नव्हती. म्हटलं बघू, लागलं तर लागलं, म्हणजे लागतं. मला असं वाटतं की मी खूप लकी असं वाटतं, पण बघू एकदा एक चान्स घेऊन बघावं म्हटलं. म्हणून ना जो सुरुवातीपासून जे मोजाय चालू केलेलं ना म्हटलं मला तो कसा SMS करायचा असतो तो सुद्धा माहिती नव्हता. मी माझ्या भावाला वगैरे माझ्या मिस्टरांना विचारून मी तो SMS केला. आणि मला असं हे वाटत होतं की मला फोन नाही आला, बहुतेक मला नाही लागला आहे असं वाटलं. आणि जेव्हा मला ताईंचा फोन आला तेव्हा इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यात पाणी आलेलं की मला सांगता पण येत नाही की इतका आनंद झालेला तो कॉईन मिळाल्याबद्दल. बक्षिसाचं मला का नाही, माझा नंबर आला तोच मला जास्त महत्त्वाचा. डेली मालिका ही फॉलो करता. आणि बरं, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटी आपल्या घरी येणं ही खूप कौतुकाची गोष्ट असते. आणि तुम्हाला आता जुईला समोर ज्याला तुम्ही टी व्हीवर बघता ते प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला भेटायला येतात तेव्हा तुमचंही वेगळं एक असतं की त्यांना भेटण्याचा आनंद वेगळा असतो ज्यांना तुम्ही टी व्हीवर पाहता. सो जुई आली, तुम्हाला आज कसं वाटतं? आणि एवढे सगळेजण आज तुमच्या घरी जमलेत त्यासाठी. त्या आल्या माझ्या घरी ना, मला इतका आनंद झाला ना. आणि मी रोज त्यांना बघते, टी व्हीवर बघते, पण प्रत्यक्षात बघणं हे वेगळंच असतं ना. आणि आयुष्यात मला असं वाटत होतं की मुंबईला आल्यानंतर मी कुठल्या सेलिब्रिटीला भेटेन की नाही हे पण मला माहिती नव्हतं. आणि माझं एवढं नशीब चांगलं की माझा योग आला आणि त्यांना मला भेटण्याची संधी मिळाली.
किती तयारी केलेली जुई येण्याच्या आधी, जसं जुई म्हणाली की तुम्ही सगळ्यांनी मिळून तिचं स्वागत खूप माझ्या चाळीतल्या भगिनी म्हणा किंवा आमच्या ह्या शिवाजीनगरच्या भगिनी सगळ्यांनी एका हाकेवर ह्या सगळ्या जणी माझ्यासाठी आल्या. माझ्या नंदूबाई ह्या चाळीतल्या, ते वनिता, ह्या सगळ्यांनी रांगोळी काढली, ताईने आरती तयार केली. सगळ्यांनी प्रत्येकाने असं कामं वाटून घेतलेली, पूर्ण कामं वाटून घेतलेली आणि सगळ्यांनी इतकी मदत केली ना. आणि थोड्याच म्हणजे सकाळपासून ते 10:30पर्यंत पूर्ण तयारी करून टाकली. आणि माझ्या मुलग्याने तर मला खूपच मदत केली. मेन म्हणजे आत्ताच नवरात्र, म्हणजे कालच दसरा झालाय. माझं कसं जागा पण छोटी आहे ना, त्याच्यामुळे मला असं कळत नव्हतं की मी काय तयारी करू आणि काय नको. असं जागेचा इथे प्रश्नच नाही आहे. जागा छोटी असली तरी मन मोठं आहे आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते इथे आल्या आल्या मला जाणवलंय. कारण मी म्हटलं ना की, आणि सगळ्यांना कसं वाटतं नेहमी की सेलिब्रिटी त्यांनी वेळ दिला, नाही, ह्यांनी यांच्या डेली कामात माझं इथे येणं हे माझं काम आहे. यांनी ह्यांच्या रोजच्या कामातनं माझ्यासाठी वेळ काढलाय, ही जास्त मोठी गोष्ट आहे आणि मला त्यामुळे जास्त स्पेशल वाटतंय. आणि आता मी म्हणजे एक गोष्ट म्हणजे आता नुकताच दसरा सेलिब्रेशन झाले आणि नवरात्र पार पडले. आपण प्रत्येक वेळेला असं नवरात्रीत महिलांचा खूप सन्मान करतच असतो. आज एवढ्या सगळ्या म्हणजे तू म्हणतेस तसं की सगळ्या कामातनं वेळ काढून, म्हणजे खरं तर मल्टीटास्किंग असतात महिला. तुला आत्तापर्यंत कसा अनुभव आला या सगळ्यांचा, जेव्हा महिला वर्ग खास करून तुला भेटायला येतो? मला नेहमीच म्हणजे प्रत्येक वेळेला हे मला जाणवलेलं आहे की बरेच पुरुष मंडळी असतात जी अशी क्रिप करतात की अरे बापरे, हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, मग कसं करू, वेळ नाही देता येणार आहे. पण महिला ह्या गोष्टी अजिबात कुठल्याच प्रकारची वाच्यता न करता रोज करत असतात. ह्यामध्येच कळतं आपल्याला की त्या किती पॉवरफुल आहेत. त्या मुलांचं करतात, नवऱ्याचं करतात, स्वतःचं करतात, इतर घरातलं जे काय असेल ते करतात. म्हणजे एक स्त्री किंवा होम मेकर स्पेशली जी असते, तिनं कधीच नेवर ऑफ ड्युटी असते. ती सकाळपासून ती 24 तास काम करत असते आणि त्याचबरोबर ती मुलांना खेळवते पण, हसरी असते सतत. त्यामुळे मी म्हणते की ह्यांच्यामध्ये एक इनबिल्ट पॉवर आहे महिलांमध्ये आणि त्यामुळेच आपण ह्या स्त्रीशक्तीचा नेहमी सन्मान करत असतो. आणि नवरात्र ही त्यासाठीच आहे. आणि अगदीच काल संपली आहे नवरात्र आणि मला आज इथे यायला मिळालं आहे, त्यासाठी खूप छान वाटतं आहे. कारण दिस इटसेल्फ हा एक सन्मान आहे की स्त्रिया जे काय करत असतात त्यांची जी पॉवर आहे, आपण कोणाला बोलायची गरजच नाही. आपण रोज आपल्या घरात आपल्या आईला बघत असतो, त्यामुळे त्यात आहे पॉवर सगळी. खरोखर आमच्या डोळ्यातून पाणी येतं. हे व्हायला नको पाहिजे होतं असं वाटतं एकदा आपल्याला. हा कार्यक्रम मलाही छान वाटलं होतं. असं वाटतं की मला अर्जुनला तुम्ही धडा शिकवायचा. म्हणजे मग मी त्याला 5 महिन्यांनी सोडून जाऊ? नाही आम्हाला असं वाटतं की तुम्ही अर्जुन बरोबर कायम राहावं. बरं, कारण तुमचं जे ॲग्रीमेंट केलेलं आहे ते संपूच नाही असं कधी. आपण करार रिन्यू करत राहू ना. आणि आम्हाला तन्वीचा राग येतोय, खूप राग येतोय. असली नाही हा. एक दिवस तिला मी इथे आणते, तिला बदडून काढा. जुई, एक गोष्ट जी आत्ता मला बॅक ऑफ द कॅमेरा कळली, ते म्हणजे तुझा जो सीन होता हॉस्पिटलमधला, तो हॉस्पिटलमधनं बाहेर आल्यानंतर लोकांनी बऱ्याच ठिकाणी नैवेद्य ठेवले असं मी आत्ता हे ऐकलं. म्हणजे एवढी लोकं, आता ह्या ताई सांगतायत त्याप्रमाणे एवढी लोकं खूप म्हणजे इन्व्हॉल्व होतात त्याच्यात आणि ते बघतात. तुला जेव्हा आले हे असे DMs आले असतील किंवा कळलं असेल तेव्हा काय वाटलं, बापरे एवढं प्रेम? अगं मी सांगूच शकत नाही आहे की मला म्हणजे पुढच्या पाऊलला पण एक रिस्पॉन्स यायचा, पण ठरलं तर मग मला जो काही रिस्पॉन्स येतोय म्हणजे त्याच्यामध्ये लोकांनी ना खीर नैवेद्य देवासमोर ठेवलेला आणि तिथे पेपर लिहून ठेवलेला की साईबाबांसाठी आज खिरीचा नैवेद्य, कारण सायली ICUमधून बाहेर आली. मग खिरीचा होता, श्रीखंडाचा होता, शिऱ्याचे, असे फोटोज मला पाठवलेले. आणि मला ना ॲक्च्युली खूप भरून येतं. म्हणजे असं वाटतं की तुम्ही एवढं प्रेम करताय, मी खरंच तेवढी आहे का, म्हणजे केपेबल और म्हणजे काय म्हणतो वर्थ आहे का, हा सेकंड क्वेश्चन मला सतत चालू असतो की लोक एवढं प्रेम देत आहेत तर मग आपल्याला अजून छान काम करायला पाहिजे आणि अजून ग्राउंडेड राहायला पाहिजे. हे मला त्यातनं नेहमी जाणवतं. माझ्या मते TRP तेवढा तोडीस तोड गेलेला आहे आणि सगळ्यात हाय TRP आहे जुई, त्याच्यामुळे कित्येक आठवडे हा TRP असा कॉन्स्टंट राहिला आहे. ते एक वेगळं सेलिब्रेशन आहे तुझ्यासाठी. म्हणजे पुढचा पाऊललाही असंच होतं, एवढंच प्रेम होतं, एवढाच हाय TRP होतं. आणि आता ह्यांच्यावरून आपल्याला कळलंच असेल की TRP काय एवढं वाढत असतो. नाही, मी तेच म्हणते. मी ॲक्च्युली यांना विचारणार होते, तुम्ही 7 ते 10:30 कार्यक्रम बघितलात ना त्या दिवशी? जेवण कधी केलं? त्या दिवशी मिस्टरांना कामाला नाही मी त्या दिवशी ना जेव्हा ॲडव्हर्टाईज येईल ना तेवढंच पटकन थोडं असं कुकर लावून यायचं. ॲडव्हर्टाईज आली की पटकन जाऊन पीठ मळून यायचं. ॲडव्हर्टाईज आली की नाही पटकन जाऊन 4 चपात्या करून यायच्या. मग ॲडव्हर्टाईज संपली की परत येऊन बसायचं. असं करत करत मी 10:30 पर्यंत तो कार्यक्रम पूर्ण पाहिला. आणि 11
वाजता जेवायला वाटलं सगळ्यांना. नाही पण ह्यासाठी बघा ह्यांच्या फॅमिलीचा पण तेवढा सपोर्ट आहे, आणि माझ्या त्यामुळे मिस्टरांनी पण पॉसिबल मला असं नाही म्हटले की तू हेच का बघत बसलीस आणि तू जेवण बनवलंस का नाही, असं काही नाही. त्यांचा पण मला फुल सपोर्ट आहे, माझ्या मिस्टरांचा सुद्धा. म्हणजे ते ते मागे मागेच आहेत. येऊ द्या की येऊ द्या. ते उलट मला सांगतात की तू सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घेत जा म्हणून सांगतात. मला पुढे तेच करतात, म्हणजे तू ह्याच्यात का नाही भाग घेतलास, त्याच्यात का नाही घेतलास. त्यांचा म्हणजे मला इतका सपोर्ट आहे ना, काय सांगताना पण येत नाही. जसं आपण म्हणतो, जसं की एका पुरुषाच्या मागे जशी खंबीरपणे स्त्री उभी असते, तसंच एका स्त्रीच्या मागे पुरुष खंबीरपणे उभा असला तर ती बऱ्याच गोष्टी करू शकते. काका काय वाटतं, जिंकलायत कॉईन, तर मस्त काकीने कॉईन घरी आणली. हो, समाधान वाटतं. मी जेवण उशिरा दिलं म्हणजे नाही नाही, तसं काय नाही, त्याच्याबद्दल कधीच राग नाही, काही नाही. आता एक म्हणजे जुईला खूप आधीपासून तुम्ही सगळे बघत असाल, कुठली पहिली सिरियल आहे जुईची तुम्हाला माहिती? पुढचं पाऊल ते आता ठरलं तर मग जुई खरं तर खूप मोठा प्रवास आहे आणि तू तेवढे चाहते आहेत तुझे आणि त्यांचं तुला खूप प्रेम मिळतंय. असंच प्रेम तुला मिळत राहो हीच मी इच्छा व्यक्त करते. आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना देखील आमचं इथे छान वेलकम केलं त्यासाठी. थँक्यू. स्टार प्रवाहाच्या सुवर्ण मुद्रा स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत कळव्याच्या अश्विनीताई कुरळे आणि त्यांना स्टार प्रवाहातर्फे देण्यात येते ही सुवर्ण मुद्रा.